नमस्कार मंडळी, कसं आहे बघा. ही एकदम भारी भारी असं पाऊस पडती वर्णन आम्ही मस्त पैकी धपाट बनवतोय बघा. एक नंबर असं असं काजल धपाट बनवते आज. काय न का बर खायला वय पण असं धपाट आज अचानक तुझा कसा मूड बनला? काय तुझी आई बनवणार म्हणलं मी आज बनवून चाराव आय जबराट बघ. आता बघ इथं मस्त पैकी आपला आता धपाटाची मस्त पैकी रेसिपी चालली. ही पाणी कसलं असतं? पाणी चांगलं असतं कसलं असतं बर. पुरवाय तर जर आम्ही लेट आलोय बघा. आता तयारी चालू आहे बघा. धपाटे एक दोन बनलेलंच आहे मस्त पैकी. आता गरम गरम येस ही जरा तुटलं, जरा घाई घाई केली, जरा तुटलंय. चालेल काय नाही, ओके. घरीच खायचं आपल्याला, इकायला कुठं न्यायचं नाही. तर आता बघा आम्ही आता धपाटं बनवतो. थोडंसं तुम्हाला दाखवतो कसं टेंगणे दिसते. ठीक आहे. कशाचं पीठ आहे? त्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ असे सगळे पीठ मिक्स करायचे. हां, मिक्स घ्यायचं का? त्यानंतर मग मिरचा, लसूण, कांदा, कोथिंबीर. तर बघा मस्तपैकी आता एकदम ओके मध्ये झालेलं आहे बघा. हा बघा आता आता अजून गोल करायचं आणि मस्तपैकी असं पातळ करते बघा. तू कुठे शिकली गई? हा? शिकायला लागतं, बघून शिकायचं कुठं. कुठे युट्यूबला बघता का? बघा मंडळी, अशी बघायला लागतं, असं शिकायला लागतं. असं घरी धपाटी करायची असली ना मस्तपैकी खायची. त्याच्यात काय काय मैदा वगैरे काय टाकता का? मग पीठ कशात आहे? गव्हाचं हाय, हां बाजरीचं, तांदळाचं, हां आपलं बेसन पीठ आहे. ओके. अजून लसूण, कांदा, कोथिंबीर, जिरं, हळद, मिरची. बरं बरं बरं. आणि असं एवढं लांबडं मोठं करायला लागतं का याला बारीकच? कसं पण करायचं, थापा येईल तसं. थापा येईल तसं का? मग ते भाकरीगत का थापवत नाही तुम्ही? त्याला भाकरीगत असतंय. ओके. हातानं असं करायला लागतं का? आता झालंय का हे? झालेलं आहे आता. आता बघा थोड्या वेळात ते टाकायचा प्रयत्न आपण करू मस्तपैकी. मस्तपैकी काल केली आपण, काय केलं? डोसा. आणि आज करायचं जो तेल टाकायचं का पहिलं आणि परत त्याच उचलायचं. अशी होल पाडायला लागते ते का ते? थोडं पाडायचे आपण. ओके. तीळ लावायचं असतं पण तीळ नव्हतं. बघा मस्तपैकी बघा असं दमा 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 दमान काढायचं बघा. नवं का नाही बरं? एक नंबर दिसतंय बघा. आता काय बारीक केलंय बघा, एकच नंबर. हा किती भारी दिसतंय बघा. कधी तर धपाटी, कधी तर काहीतरी खायचं. पावसाळा आहे, एक तर बाहेर पाऊस पडतो. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खायचं काय? बरं आहे बरं आहे बरं आहे. असलं काय तर करून देता खायला बरं आहे. आमच्या सुद्धा तर बघा हे मस्तपैकी असं तर मस्तपैकी झाला. आणि एवढं पीठ असं घेतलेलं आहे. काल आम्हाला पुरलं नव्हतं म्हणून आज मस्तपैकी दमदार पीठ घेऊन ठेवलेलं आहे. आणि आता डबल एक दुसरं बनवायला सुरुवात केलेली आहे मस्त. आणि असं बनवलेलं एक दोन चार अशी बनवलेले. तर आता आपण खायचं कशा संग? दह्याबरोबर खायचं का? एक नंबर भारी लागतं का दह्याबरोबर? बरं छान लागतं. ओके. चालू करायचं. डबल चालू केलं बघा हे बनवायला. मला पण येत नाही ती. बोलून तुम्हाला बी जमतं का? वगैरे कांदा वापरत नाही. हां हां आपण वापरते खाली पेटचा कांदा. हां हां आपल्याकडे नाही वापरत. बरं बरं. हां हां
झालं बरं का असं पाऊस पडत आहे ना. एवढ्या पावसामध्ये मस्तपैकी आपल्याला खायला भेटलंय ना हा. गरम गरम चांगलं मस्तपैकी कांदा भजी बंद असतं तर मस्त झालं असतं ना पण कांदा भजी पण बनवू. उद्या कांदा भजी बनवू आज हे खाऊ आपण मस्तपैकी आता खाऊ पावसाला भेटलेले आहे. धपाटे अहो खायला पाऊस लय पडतोय तर आता आम्ही तिकडची पब्लिकला बोलवलंय पण काय अजून आलेले नाही. आलेले नाहीत. अजून नाहीत अजून. तर बघू काय होतं घेऊन बोलवते तिकडं अशा तऱ्हेने आता आम्ही मस्तपैकी धपाटे बनवायला सुरुवात केलेली आहे धपाटे बनवलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आता सगळं बनवत आहेत तर आपण थोड्याच वेळात आता आपण खायला घ्यायचं गरम गरम दही घ्यायचं दह्यासोबत आपण खायचं गरम गरम धपाटे बघा मंडळी असं आम्ही धपाटे घेतले तरी असे दही घेतले गावा साईडला कोरडं खाते ते दाजी कसं लागतंय छान आहे बाई कसं लागतंय खायला छान आहे खाऊन दाखव आय 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 छान 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 एक बघा दह्यात बिघडून खाते मस्तपैकी ऐक बघ तर चला आता आम्ही बी खाऊन घेतो मस्तपैकी असं आम्ही आता मेनू सजवला मस्तपैकी असं दही केलेलं आहे मस्तपैकी दही हे सगळं दाजी काम करता करता आपलं मस्तपैकी गावाला सोलता सोलता आम्ही नाश्ता दिला दाजीला कसं आहे तर हे आता आम्ही असं घेणार असं धरणार असं खाणार काय भारी लागतंय काजल एकच नंबर पण जरा बिघाड पाहिजे होता असं वाटते है ना तर ओके पण भारी मग लागते मस्त मऊ कांदा आहे त्यामुळं चव जरा चांगली आली आम्ही खाऊन घेतो पूर्ण परत भेटू